सांगतो माहिती कुठून आहे. नाशिक ते नीतीश्वर. येशे पार्वतीचे 5 कळस आहेत. घागरी आहेत त्या 5 ठिकाणी. 5व्या कळसावरती शिव पार्वतीला म्हणून ती पूजा करायची. ते बघा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवची मूर्ती पुष्कळ आहे राजस्थानमध्ये. आणि ब्रह्मदेव आहे म्हणजे या मंदिराला मगर आहे. मगरवती मंदिर आहे. नंतर बघा उज्या साईडला म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. आणि इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. तिथे 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वर्णनी शास्त्री 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. बघा जवळ आहे त्या. अलकनंदा, वर्णनी शास्त्री 3 संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची या मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. तिथे छत्रपती संभाजींना पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. पण ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनी गाव, कसबा संगमेश्वर ते हे. आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. बघितलं ना मार्लेश्वर. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावर पाणी पडतं. आणि इथून सृष्टी सुंदर आहे, शांत वातावरण आहे. आणि कैलास जाताना जाताना इकडून जायचं.